नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे। कर्मजान विद्यितान सर्वा नैवं ज्ञात्वा विमोक्षसे। ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ का याग। ते विस्तारुने वेदे चांग म्हणितले आहाती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। श्रेय प्राप्तीची शास्त्रामध्ये अनेक प्रकारची साधनं सांगितली आहे। त्या सगळ्या साधनांना या प्रकरणामध्ये यज्ञ असं म्हणतात। अर्थात एखादा व्यक्ती जर शास्त्राने प्रतिपादन केलेल्या विहित असणाऱ्या शरीर निर्वाहाकरता उपयोगी विषयांचं सेवन जरी करत असेल तरी तो सुद्धा त्याचा यज्ञच आहे। किंवा एखादा साधक आपल्या अंतकरणाला विषयांपासून विषयांच्या वासनेपासून आवरण करत असेल म्हणजे आवरित असेल, संयम जीवनामध्ये धारण करत असेल तर तोही त्याचा एक प्रकारचा यज्ञ आहे। एखादा साधक वेदाचा अध्ययन करत असेल तर त्याचा स्वाध्याय यज्ञच आहे। वेदाचा तात्पर्यांच्या गुरुचरणाजवळ बसून निश्चय करत असेल तर तोही त्याचा ज्ञानयज्ञच आहे। धर्मशाळा बांधणं, लोकोपकारक कार्य करणं आणि यासाठी आपल्या द्रव्याचा विनियोग करणं हा सुद्धा त्याचा यज्ञच आहे। थोडक्यात शास्त्रामध्ये भगवत प्राप्तीच्या जवळ जाणारी किंवा भगवत प्राप्तीला उपयोगी असणारी जी अनेक प्रकारची साधनं सांगितली त्या सगळ्या साधनांना यज्ञ असं म्हणतात। आणि या सगळ्या यज्ञांचं अनुष्ठान जो करतो त्याला अग्निहोत्री किंवा याज्ञिक असं म्हणतात। मग जगतातली ही सगळी साधनं ही सगळ्या प्रकारची यज्ञ जरी असेल तरी पण त्या यज्ञामध्ये दोन प्रकार आहे। एक आहे मुख्य यज्ञ, दुसरा प्रकार आहे गौण यज्ञ। भगवत प्राप्तीच्या जे अत्यंत जवळ आहे, जे साक्षात भगवत प्राप्ती करून देतं त्याला मुख्य यज्ञ असं म्हटलं जातं। आणि जे भगवत प्राप्तीला साक्षात नाही पण काहीतरी उपयोग करून परंपरेनं कारण ठरतं त्याला गौण यज्ञ असं म्हटलं जातं। आपण हा कायमच विचार करतो आहे। प्रामुख्याने वेदामध्ये 3 प्रकारची साधनं सांगितली। एक आहे कर्मकांड, कांड म्हणजे विभाग, कर्माचा विभाग। दुसरा आहे उपासनेचा विभाग आणि तिसरा आहे ज्ञानाचा विभाग। यालाच अनुक्रमे आपण कर्मकांड, उपासनाकांड किंवा ज्ञानकांड असं म्हणतो आहे। यामध्ये ज्ञान साक्षात मोक्ष प्राप्ती करून देणार आहे, पण उपासना चित्ताच्या स्थैर्याद्वारे आणि कर्म अंतकरणाच्या शुद्धीद्वारे श्रेय प्राप्त करून देतं। कर्म आणि उपासना बहिरंग साधन आहे। कर्म आणि उपासना गौण यज्ञ आहे। कर्म आणि उपासना परंपरेनं कारण आहे असा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करता येतो। ज्ञान हे साक्षात साधन आहे, तो मुख्य यज्ञ आहे, भगवत प्राप्ती लवकरात लवकर करून देणार आहे। या सगळ्यांचा विचार केला तर जगतामध्ये ही सगळी जेही कोणी साधना करत असेल त्यामध्ये आपल्याला कमी जास्तपणा प्रतिपादन करण्याचं तात्पर्य नाही। कारण एखादा व्यक्ती जर चालण्याच्या गतीमध्ये मंद असेल तर तो आपल्या अधिकारानुसार चालतो आहे, पण तो मुक्कामाला पोचणार हे खरंच आहे। सगळेजण भगवत प्राप्तीपर्यंत जातात। काहींचा वेग प्रचंड आहे ते लवकरात जातात, काहींचा वेग हळू आहे ते उशिरा पोहोचतात। पोहोचणं महत्त्वाचं आहे, ते कधी का पोहोचेना। भगवत प्राप्ती करणं महत्त्वाचं आहे। वादो नावलंब्याहा यामध्ये एक अमुक साधन श्रेष्ठ आहे, त्याचा अभिनिवेश धारण करावा असं शास्त्राचं तात्पर्य नाही। गुरुवर्य श्री मारुती बाबा कीर्तनामध्ये सांगत असतात, देहूकरांना विचारलं तर ते म्हणतात तुकोबरानं स्वप्न देहूतमध्ये पडलं। ओतूरकर असं म्हणतात ओतूरला पडलं। ज्यांना डोंगराचा अभिमान आहे ते म्हणतात भंडारा डोंगरावर स्वप्न पडलं। बाबा सांगत असतात कुठे का पडेना, पडणं हे महत्त्वाचं आहे। जगद्गुरू तुकोबरांना स्वप्नामध्ये अनुग्रह झाला यामध्ये वाद करण्याचं तात्पर्य नाही। तसं दैवमेवापरे यज्ञम
इथपासून जो प्रारंभ केला तर तो अगदी 31व्या श्लोकामध्ये 12 प्रकारच्या साधनांचा विचार केला आहे. आणि ही सगळी साधनं यज्ञ स्वरूप आहे. म्हणून यज्ञाचा विचार केल्यानंतर यामध्ये मुख्य यज्ञ आहे ज्ञानयज्ञ. बाकीचे असणारे यज्ञ गौण यज्ञ आहे. ज्ञाने ज्ञेय गमीचे तो ज्ञानयज्ञ वृत्ती ज्ञानाच्या द्वारे अर्थात अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीच्या द्वारे ज्ञेय असणारा परमात्मा आत्मत्वाने हस्तगत केला जातो. त्याला ज्ञानयज्ञ असं म्हटलं जातं. आणि तो सगळ्या यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ मोठा आहे. पत्रिकेमध्ये लिहिलं असतं बघा, एखाद्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये ज्ञानयज्ञ असं म्हटलं जातं की नाही. त्यामध्ये भोजनाचा पण यज्ञ असतो, कारण आपण त्याला उदरभरण नोहे जाणीचे यज्ञकर्म असं म्हणतो आहे. भोजन करणं हाही यज्ञच आहे. पण जर त्या कालावधीमध्ये आत्मज्ञान प्राप्त होत असेल तर तो ज्ञानयज्ञ सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात मोठा सर्व यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ हा मोठा. त्याचे अनुष्ठान करिता भव हा होय खोटा. भवनाम संसार. सगळ्या मला वाटतं विनोबाजींची समश्लोकी गीतेतली पंक्ती आहे. सगळे आता त्या श्लोकावर येते आहे. ते त्यांना शाळेमध्ये होतं त्या काळात त्यांनी ते पाठ केलेलं आहे. एका श्लोकावर एकच पंक्ती अशी समश्लोकी त्यांची गीता आहे. सोपानदेवांची सुद्धा समश्लोकी गीता आहे बरं. 700 श्लोकावर 700 ओव्या. अपूर्व अर्थ आहे. तर त्या ज्ञानयज्ञ हा सगळ्यात मोठा आहे. आणि याचं अनुष्ठान केलं की संसार खोटा होतो. ज्याचा संसार खोटा ठरला त्याला कोणत्याही प्रकारचं दुःख भोगावं लागत नाही. स्वप्न रूपाने कळालं, जागृतीमध्ये स्वप्नाचा कोणताही दोष लागत नाही. तसं जागं असताना संसार खोटा कळाला की संसाराचे दुःख त्याला सतावत नाही. ज्ञानयज्ञ मोठा आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, विद्यादानही आहे आणि अन्नदानही आहे. पण अन्नेन क्षणिका तृप्तील यावत जीवम तु विद्यया. जर एखाद्याला ज्ञानदान विद्यादान प्राप्त झालं तर ते आयुष्यभर तृप्त करणार आहे. आणि जर अन्नदान झालं तर अन्नेन क्षणिका तृप्तीही, अन्नाने आपल्याला तृप्ती प्राप्त होते फक्त एका काळापर्यंत. दुपारी व्यक्ती जेवला तर सायंकाळी भोजन मागतो. सायंकाळी पोटभर जेवला की सकाळी विचारतो काही आहे का. याचा अर्थ अन्नदानाने तृप्ती होते, पण त्या तृप्तीला मात्र कालपरिच्छेद आहे. आणि ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याचं संपूर्ण आयुष्य तृप्त होऊन जातं. सगळ्यात मोठा आहे ज्ञानयज्ञ. या सगळ्या यज्ञांचं अनुष्ठान केल्यानंतर अवशिष्ट काय राहत असेल तर परमात्म तत्व. गुरुवर्य बाबा एक वाक्य सांगत असतात, दिसतो तो देव नाही, कळतो तोही देव नाही. सर्व जगताचा बाध झाल्यानंतर जगत कार्य, जगताचं कारण असणारं अज्ञान हे संपूर्ण बाधित झाल्यानंतर जे अवशिष्ट तत्व राहतं त्या अवशिष्ट तत्वाला परब्रह्म असं म्हणतात. कारण ते दिसत नाही. दिसलं तर नेत्रेंद्रियाचा विषय होईल. जर ते कळालं तर वृत्तीज्ञानाचं विषयत्व त्याला येईल. ते जड तत्व होईल. म्हणून जे दिसतं तेही देव नाही, वृत्तीज्ञानाने कळतो तोही देव नाही. सर्वांचा बाध झाल्यानंतर, सर्व निघून गेल्यानंतर जे उरतं तत्व त्याला देव असं म्हणतात. ज्ञानोबारांनी 30व्या श्लोकावर चिंतन करत असताना ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे एजनशीळ असं म्हटलं आहे. आतापर्यंत यज्ञाचं अनुष्ठान करणारे, यज्ञ म्हणजे काय, भगवत प्राप्ती श्रेय प्राप्तीची साधना करणारे, त्या साधनेला म्हणतात यज्ञ. आणि हे सगळे परमार्थामध्ये रत झालेले आहे. म्हणून जरी हे काही परंपरेनं करत असेल, काही साक्षात अनुष्ठान करत असेल, पण त्यांचं साध्य मात्र योग्य ठरलेलं आहे. मनुष्याकडे साधन असावं आणि त्याचं साध्य ठरावं. जर साध्य योग्य ठरलं आणि साधनेमध्ये वेळ लागला तरी चालेल, पण साध्य मात्र योग्य असावं. विलंब लागला तर लागेल, काय हरकत नाही, पण साध्य मात्र योग्य असावं. या जन्मात नाही झालं तर आगामी जन्मात, पण साध्य चुकता कामा नये. ज्याच्या जीवनातली दिशा चुकली त्याच्याकडे साधन जरी चांगलं असेल तर त्याला फळ चांगलं मिळत नाही. ज्ञानोबा म्हणतात, एक आंधळा व्यक्ती आहे, त्याला पंख गरुडाचे मिळाले, पण काय करणार,
मुळामध्ये तो आंधळा आहे. आंधळे या गरुडाचे पाक आहाती, ते कवना उपयोगा जाती. तैसे सत्कर्माचे उपके ठाती, ज्ञाने विन. सत्कर्म चांगलं आहे, पण ते कशाकरिता करायचं याचं जर साध्यच ठरलं नाही तर साधन चांगलं असतानासुद्धा उपयोग करता येत नाही. एखाद्या व्यक्तीला परीस नावाचा दगड मिळाला, लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर याचं सोनं होतं. सोनं करावं की नाही? साधन परीस आहे, पण जर त्याला या साधनाचा काय साध्य मिळवायचा हा जर उपयोग कळाला नाही तर असा व्यक्ती भांडणामध्ये तो परीस नावाचा दगड एखाद्याला फेकूनही मारू शकतो, कारण त्याला त्याचं काय साध्य कळालं नाही. ज्ञानोबाने शब्द ठेवला आहे, ऐसे मोक्ष काम सकळ. हे सर्वच्या सर्व याज्ञिक आपल्याला जीवनामध्ये मोक्ष मिळावा याची कामना धारण करणारे आहे. समस्ते ही यजनशीळ. यज्ञ करणं, साधना करणं हा त्यांचा स्वभाव आहे. गुरुवरे बाबांनी एक वाक्य फार गोड सांगितलं पाठामध्ये, मनुष्याचे ना साधनेमध्ये आवड असावी. आपल्याला फळ कधी मिळेल किंवा मिळेल का न मिळेल याचा विचार साधकाने करू नये. फक्त साधन योग्य असावं आणि प्रामाणिकपणाने त्या साधनाचं अनुष्ठान करत राहावं. जर ज्याची श्रद्धा साधनेवर असेल ना, साध्य त्याला मिळणारच. साध्य कुठं जात नाही. साध्य हे साधनेवर अवलंबून आहे, निष्ठेवर अवलंबून आहे. आवड साधनामध्ये असावी म्हणजे मनुष्याला कंटाळा येत नाही. यजन करणं हा त्यांचा स्वभाव आहे. आणि या साधनांच्याद्वारे ज्यांनी आपल्या मनातला मळ क्षालन केलेला आहे, जेही यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले, पाप करण्याची वासना घालवली, निष्काम कर्माने चित्ताचं चांचल्य घालवलं, उपासनेच्याद्वारे आत्मस्वरूपाचं अज्ञानाचं आवरण ते ज्ञानाद्वारे घालवता येतं. असे अनेक प्रकारचे यज्ञ करून मनाचा असणारा दोष घालवला. कार्य आणि कारणात्मक अविद्या जाळल्यानंतर जे निज स्वभावतः तत्त्व उरलं, त्या तत्त्वाच्या प्राप्तीमध्ये यजन करणारा होता. यजन करण्याचं अधिकरण काही राहत नाही. यजन करण्याची इच्छा पूर्ण होते. यज्ञक्रियाचं विधान संपून जातं किंवा सगळ्या प्रकारच्या यज्ञक्रिया माघारी फिरतात, ज्या तत्वामध्ये विचार प्रवेश नाही करत. काल आपण एक वाक्य पाहिलं होतं, विचारापुढे टिकत नाही त्याला माया असं म्हणतात, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला परब्रह्म तत्व असं म्हणतात. दिव्याच्या समोर अंधार टिकत नाही आणि सूर्याच्या समोर दिवाही टिकत नाही. म्हणून विचार जेथ नरगे हेतू जया ते नेगे. हेतू म्हणजे अनुमान प्रमाण, तर्कशास्त्र ज्याचं ग्रहण करू शकत नाही, किंवा हेतू शब्दाचा अर्थ होतो काहीतरी आकांक्षा जिथं निर्माण होऊ शकत नाही. आणि द्वैत प्रपंचाचा किती विस्तार जरी झाला तर असंग परब्रह्म तत्वाला द्वैताच्या दोषाचा संग अजिबात लागत नाही. कारण आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानाची कशाही प्रकारे लाभ आणि हानी करू शकत नाही. रज्जूवर सर्प भासला, रज्जू विषारी होत नाही. मोगऱ्याची माळा भासली तरी रज्जू सुगंधित होत नाही. जर व्यवहारात हा भाग आहे तर परमात्म तत्व हे असंग आहे. त्यामुळे द्वैताचा दोषाचा संग त्याला लागत नाही. संपूर्ण कार्यकारणात्मक प्रपंचाचा निषेध झाल्यानंतर जे तत्व अवशिष्ट राहतं म्हणून त्याला म्हणतात यज्ञशिष्ट. तेच अमृत स्वरूप आहे. आणि यज्ञाशिष्ट मृत भुजो. संपूर्ण प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे अवशिष्ट राहणारं परब्रह्म तत्व जे की अमर आहे, आणि त्या अमर तत्वाचा ते परब्रह्म मीच आहे. ब्रह्म अहम मंत्रे या मंत्राने तत्वाचं सेवन करतात. सीधं सेवन करण्याच्या हातवटी म्हणजे भोग घेणं, खाणं असा अर्थ नाही आहे. ते परब्रह्मतत्व मीच आहे असा निश्चय करणं म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपाचा आस्वादन करणं आहे. आणि असं अनादिसिद्ध असणारं शुद्ध जे स्वरूपभूत ज्ञान यज्ञ अवशिष्ट राहतं, आणि त्या ज्ञानाला जे मीच परब्रह्मतत्व आहे या मंत्राने सेवन करता ते तृप्त होतात. त्यांना म्हणतात तुका म्हणे शेष घेईन आवडी किंवा सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. अशा शेष असणाऱ्या अमृताने जे तृप्त होता ते अमर भावाला प्राप्त होतात. देहपात झाला
की विदेह कैवल्याला जाता ब्रह्म ते झाले अनायासे, पण हे तत्त्व कोणाला प्राप्त होईल याची योग्यता आहे. ती योग्यता पाठीमागे सांगितली बघा. आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासन जिही आणले योगाग्नीचे. हा एक अर्थ सांगितला. केव्हा जितेंद्रियाशीची घडी योग्यता अवसे. ज्याने आपल्या इंद्रियावर विजय संपादन केला त्याला या सगळ्या यज्ञांचं अनुष्ठान होतं. आता त्या साधकाला इथपर्यंत फळ मिळालं, त्याला जिवंत असताना जीवनमुक्ती मिळते, देहपात झाल्यानंतर विदेहमुक्ती मिळते. पण हा झाला त्याचा अधिकार. एखाद्याकडं जर विवेक नसेल, वैराग्य नसेल, तर भगवान म्हणतात त्याचा काय विचार करावा. ज्याला विरक्ती माळ घालत नाही, रूपक केलं आहे बरं लग्नाचं. एखादा साधक असा आहे की विरक्ती नावाची कन्या ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण करत नाही, विरक्ती माळ न घालीची, जया सय्य मागणीची सेवा न घडीची, जे योग याग न करीतीची जन्मले साथे. जन्माला आल्यापासून ज्यांनी कोणत्याही प्रकारचं योग याग म्हणजे कोणत्याच प्रकारची साधना केली नाही, शास्त्राने प्रतिपादन केलं सकाम कर्मही नाही, निष्काम कर्म नाही, निष्काम उपासना नाही, कोणती साधना नाही केली, फक्त देहामध्ये आल्यानंतर पशुतुल्य जे वागले, योग याग न करीतीची जन्मले साथे. व्यवहारामध्ये कधी असे लोक अनुभवाला मिळतात बरं आपल्याला. जन्माला आल्यापासून तर मृत्यूच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रात आहे, पण पंढरपूर माहिती नाही, महाराष्ट्रामध्ये आहे, आळंदी माहिती नाही. आता ज्याला पंढरपूर आळंदीच माहिती नाही, त्याला ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा काय माहिती असेल. जन्मल्यापासून ज्यांनी कधी कोणता योग याग केलाच नाही, भगवान म्हणतात जया ऐक धड नाही, तयाचे परत्रपसशे काही. ज्याचं इहलोकातलं जगणं चांगलं नाही, त्याचं परलोकातलं जगणं काय चांगलं सांगावं. असो हे गोष्टी पाही पंडकुमारा. ते सगळ्यांचा विस्तार आता राहू द्या. भक्तराज अर्जुन असं म्हणतील देवाला, आपण आतापर्यंत 12 यज्ञांचा विचार सांगितला, हे आपण मनाने सांगितलं की याला काही प्रमाण आहे. भगवान म्हणतात मी माझ्या प्रमाणाने सांगत नाही, याला प्रमाण आहे वेदाचं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रबल प्रमाण काय असेल तर शब्द प्रमाण. आणि त्या शब्द प्रमाणामध्ये सुद्धा ज्यामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा हे मानवी बुद्धीमध्ये असणारे दोष ज्याच्यामध्ये नाही, म्हणून वेदाला अपौरुषेय शब्दराशी असं म्हणतात. वेद हा कोणी निर्माण केला नाही आहे, तो प्राचीन आहे, अनादिसिद्ध आहे. फक्त सृष्टीच्या प्रारंभाला भगवंताच्या निश्वासातून तो प्रगट होतो आहे. वेदाचा करता नाही आहे, कारण त्याची अनादी परंपरा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा आहे वेदावर. सगळ्यात महत्त्वाचे वेद मार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चालिलो. ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. तुकोबारा म्हणतात वाचा बोलो वेद नीती. सगळ्या संतांनी वेदावर फार मोठी श्रद्धा ठेवली आहे. ऐसिया वेदे कनिष्ठा, जालिया जरी सुबटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. जर वेदावर आपली एक निष्ठा असेल तर त्या साधकाचा अनिष्ट होत नाही. आणि अपौरुषे शब्दराशी वेदाला भगवान प्रामाण्य देतात. म्हणजे वेद प्रमाण मानतात त्यांना आस्तिक म्हणतात, आणि वेदाचं प्रमाण मानत नाही त्याला नास्तिक असं म्हणतात. एखादा व्यक्ती देवाला मानतो आणि वेदाला मानत नाही तरी तो नास्तिकच आहे. देवाला मानतो पण वेदाला मानत नसेल तर नास्तिक आहे. आणि एखादा वेदाला मानतो आणि देवाला मानत नसेल कदाचित तरी तो आस्तिकच आहे. असा भाव. म्हणून वेदाचं प्रामाण्य सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. वेदाच्या मुखातून वेदवाणीद्वारे या सगळ्या यज्ञांचा विचार केला असं 32व्या श्लोकामध्ये विचार सांगतात. एवं बहुविधाः यज्ञाः वितताः ब्रह्मणः मुखे कर्मजान विद्यतान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. भगवान म्हणतात एवं म्हणजे याप्रमाणे. कुठपासून 25व्या श्लोकापासून तर 31व्या श्लोकापर्यंत जवळपास हा 7 श्लोकांचा एकत्र विचार आहे. आणि या 7 श्लोकामध्ये एवं बहुविधा यज्ञाः, अनेक प्रकारचे यज्ञ म्हणजे श्रेयप्राप्तीची साधनं, ब्रह्मणः मुखे वितताः. ब्रह्मणः हा ब्रह्म शब्द 2-3 अर्थाने वापरला जातो. कधीकधी मायेला सुद्धा ब्रह्म असं म्हणतात बरं.
कधी म्हणतात? काही ठिकाणी परमात्मा तत्वाला ब्रह्म म्हणतात, ब्रह्मवेत्याला महात्माही ब्रह्म म्हणतात, ब्राह्मणालाही ब्रह्म असंच म्हणतात आणि वेदाला सुद्धा ब्रह्म असं म्हणतात. हे ब्रह्म शब्दाचे 4-5 अर्थ आहे. प्रकरण पाहून तो अर्थ निवडायचा असतो. प्रस्तुत प्रकरणामध्ये वेदाचं प्रामाण्य द्यायचं आहे. ब्रह्मणः मुखे, वेदाच्या द्वारे अनेक प्रकारच्या यज्ञांचा विस्तार केला आहे. पण भगवान म्हणतात, जरी अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले तरी पण सर्वच्या सर्व यज्ञ तान सर्वान कर्मजान विद्धी. हे सर्वच्या सर्व यज्ञ कर्मापासून निर्माण होणारे आहे असं तो जाणावं. म्हणजेच काय? कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचं कर्म आहे. या 3 प्रकारच्या कर्मापैकी यातला कोणता ना कोणता तरी यज्ञ येतो आहे. संयम नावाचा यज्ञ असेल तर मानसिक आहे, स्वाध्याय यज्ञ असेल तर तो वाचिक आहे, बाकीचे यज्ञ कर्म आहे, म्हणजे कायिक कर्माद्वारे होणारे. हे सगळेच्या सर्व कर्मजान म्हणजे अनात्मयज्ञ आहे. आणि मी मात्र कोणताही यज्ञ करत नाही, मी अकर्ता आहे, अक्रिय स्वरूपाचा आहे असं जाण अर्जुना. आणि एवढं जाणलं की विमोक्षसे, तो मोक्षाला प्राप्त होशील किंवा कर्माच्या बंधनापासून मुक्त होशील. कारण जर हे सगळे यज्ञ कर्मच आहे आणि मी तर काही करत नाही, कारण कर्म करणारा मी नाही. कर्म करणारे 5 घटक आहेत. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अशा 18व्या अध्यायामध्ये कर्माची 5 कारणं सांगितली आणि त्या कर्माच्या 5 कारणांचा कायिक, वाचिक, मानसिक कर्मामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे ही सगळेच्या सगळे यज्ञ कर्मजान आहे, कर्मापासून निर्माण होणारे असं जाणलं तर तू या बंधनापासून मुक्त होशील. वेदामध्ये जवळपास 1,00,000 मंत्र आहे. 80,000 मंत्र कर्माचं प्रतिपादन करतात, 16,000 मंत्र उपासना सांगतात आणि 4,000 मंत्र तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन करतात. ज्या अर्थी वेदाने 4,000 मंत्रामध्ये तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं आहे, याचा अर्थ ज्ञानाचे अधिकारी कमी आहेत. 16,000 मंत्रामध्ये उपासना सांगितली, त्यापेक्षा उपासनेचे अधिकारी जास्त आहे. आणि 80,000 मंत्र कर्माचे सांगितले, याचा अर्थ कर्माचे अधिकारी सर्वात जास्त आहे. आणि म्हणून वेदाने विस्ताराने अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले की नाही, याचा अर्थ अधिकार भेदानुसार हा विचार केला. मग साधकाने काय करावं? आपला अधिकार बघावा आणि ते साधन निवडावं आणि त्यामध्ये वाटचाल करावी. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझं का याग, ते विस्तारून वेदे चांग म्हणितले आहाती. परी तेने विस्तारे काय करावे, हेचे कर्म सिद्ध जाणावे, एतुलेनी कर्मबंध स्वभावे पावेल ना. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. ऐसे म्हणजे अशा प्रकारे, बहुती परी. आता इथं परी शब्द आला बरं, आणि 57व्या ओवीच्या अगोदर परी शब्द आला, पण दोन्ही परी शब्दाचे अर्थ वेगळे आहे. मराठी भाषा आहे. पहिल्या ओवीमध्ये आलेला परी शब्द हा प्रकारार्थाने आहे आणि दुसऱ्या ओवीमध्ये आलेला परी शब्द परंतु, पण या अर्थाने आलेला आहे. म्हणजे मराठी भाषेतली एवढी सूक्ष्मता आहे. जरी दोन्ही शब्दामध्ये पाहिलं, फक्त एक फरक आहे. सूक्ष्म पाहिला तर एकच फरक आहे, एका परी शब्दावर अनुस्वार नाही आणि एका परी शब्दावर अनुस्वार आहे. वास्तविक दोन्हीमध्ये पण दीर्घच आहे वेलांटी. परी असंच आहे. काही ठिकाणी दीर्घ आला तर प्रकारार्थ होतो, कधी कधी ह्रस्व जर आला तर त्याचा परंतु अर्थ होतो. पण या दोन्ही ओव्यामध्ये दीर्घच आहे, पण तरीसुद्धा अर्थ वेगळा आहे. ऐसे बहुती परी म्हणजे बहुत प्रकारचे. अनेक म्हणजे अनेक यज्ञ आहे नाही, अनेक आहे म्हणजे 12 प्रकारचे आहे आणि याचं अनुष्ठान करणारे अनेक प्रकार आहे. एकच प्राणायाम यज्ञ आहे, पण त्याच्यात पुन्हा 4 प्रकार झाले. एक अपानामध्ये प्राणाचं हवन करतात, दुसरे प्राणात अपानाचं हवन करतात, अपान वायूचं. काही जण दोघांचाही निरोध करतात, तर काही जण ज्ञानोबाने शब्द घेतला आहे, काही जण वज्रासनाचं अनुष्ठान करतात. म्हणजे एकच जरी असेल तर त्यामध्ये प्रकार आहे, किंवा अष्टांग योगाचे एकच साधन आहे, पण तरी त्यामध्ये अनेक प्रकार आहे. असे पुष्कळ प्रकारचे अनेक यज्ञ
जे सांगितले तुझं काय याग, अर्जुना तुला आम्ही अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहे, पण ते सांगितले मी असा माझ्याकडे अभिमान नाही. मी सांगितले हे मला माहिती, पण वेदामध्ये याचं प्रामाण्य आलं आहे. भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झाला, तरी पण वेदाला मात्र महत्त्व आहेच. जे सांगितले तुझं काय याग, ते विस्तारुणी वेदे, वेदे म्हणजे वेदाने, विस्तारुणी चांग म्हणितले आहाती. याच्यातून अर्थ होतील बरं. वेदे चांग विस्तारुणी असं एक अर्थ होईल. वेदाने चांगला विस्तार करून ते म्हटले आहेत, म्हणजे यज्ञ सांगितले आहे. म्हणजे वेदाच्या विस्ताराला सुद्धा चांगलं विशेषण लागेल आपल्याला. वेदाने चांगला विस्तार करून ते सांगितले आहे असा पहिला अर्थ. आणि दुसरा वेदे विस्तारोने चांग म्हणितले आहाती, त्या सगळ्या यज्ञाला ते चांगले यज्ञ आहे असंही म्हटलं आहे. दोन अर्थ केले बरं. विस्तार चांगला केला आहे आणि यज्ञ सगळेच चांगले आहे असं म्हटलं आहे. सगळे जरी यज्ञ चांगले असेल, का चांगलं म्हटलं असेल बरं? कारण ते सगळे मोक्ष काम सकळ, मोक्षापर्यंत घेऊन जाणारे आहे ना, म्हणून सगळ्या यज्ञाला चांगलं असंच म्हटलेलं आहे. दोन्ही अर्थ करू शकता आपण. परंतु भगवान म्हणतात, परी तेने विस्तारे काय करावे. अर्जुना, तो वेदाचा विस्तार आपल्याला काय करायचा आहे? कारण शहाणी माणसं जे असतात ना, ते यत् सारभूतम तदुपासनीयम. सूर्याचा उदय झाला आणि सगळ्या प्रकारचे मार्ग दिसू लागली, तरी पण सगळ्या मार्गाने चालायचं नसतं. आपल्या मुक्कामाला जो घेऊन जातो त्याच रस्त्याने चालायचं असतं. किंवा सगळीकडेच पाऊस पडला, ढगफुटी झाली, सगळ्या गावात पाणीच पाणी झालं, तरी पण सगळं पाणी प्यायचं नसतं. जेवढी आपली तहान तेवढंच निवडायचं असतं. ज्ञानोबा म्हणतात, उदयले अगबसते जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण ही तापले तीची घेपे. जैसा प्रगटली अगबसते अशेषही मार्ग दिसतेरी, तरी तेतुले हे काय चाली जते सांगे मज का उदकमय सकळ. जरी झाले महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे, तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. हे सूत्र मागं आलेलं आहे आणि त्याचा ज्ञानोबांनी संदर्भ सांगितला आहे. त्या म्हणजे ओव्याचा आपण भाव सांगायचा, ते कोणते ओव्या सांगतात. उदकमय सकळ, संपूर्ण सृष्टी उदकमय झाली, तरी पण तहान जेवढी आहे तेवढा भाग आपण स्वीकार करतो. तसं वेदाने अनेक प्रकारचे मानवामध्ये अधिकारी येणार आहे, या सर्वांच्या करता अनेक साधना सांगितली, तरी पण अर्जुना त्या विस्ताराचं आपल्याला प्रयोजन नाही. परी तेने विस्तारे काय करावे हेची. हे सर्वच्या सर्व यज्ञ कर्मसिद्ध, सिद्ध म्हणजे तयार, कर्मसिद्ध म्हणजे कर्मापासून तयार होणारे, म्हणजे कर्मापासून निर्माण होणारे आहेत. आणि कर्मापासून जे फळ मिळतं ते फळ अनित्य असतं. यत् कृतकम तद अनित्यम. कर्मापासून जे फळ मिळतं, तुकोबाराचं एकच प्रमाण, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्मापासून जे फळ मिळतं ते नाशिवंत विनाशी असतं, आणि ब्रह्मज्ञानाने जे फळ मिळतं ते अविनाशी असतं. म्हणून अर्जुना कर्मसिद्ध जाणावे, कर्माचं फळ आपल्याला भोगायचं नाही, कारण ते नाशिवंत आहे. आपल्याला या 12 यज्ञामध्ये अविनाशी जो यज्ञ आहे, अविनाशी यज्ञ आहे ज्ञानयज्ञ, कारण तो अविनाशी फलाची प्राप्ती करून देणार आहे, म्हणून तो आपल्याला स्वीकार करायचा. एवढं जाणलं, कर्मसिद्ध जाणावे एतुलेनी, कर्मबंध स्वभावे पावेल ना. कर्माचा बंध स्वभावतः तुला प्राप्त होणार नाही. कारण का कर्माचं बंधन कोणाला प्राप्त होतं? जो कर्माचा अहंकार धारण करतो त्याला. ज्याला कर्मफलाची अपेक्षा असते त्याला कर्मबंधन प्राप्त होतं. लोकसंग्रहाकरता जरी कर्म केलं तरी सिद्धाला कर्माचा बंध लागत नाही. किंवा कर्माचं स्वरूप, कर्मसिद्ध यज्ञाचं स्वरूप अनित्य आहे असं जर तू जाणलं तर अनित्य असणाऱ्या फलाकडे तू जाणार नाही. आणि जर तो फलाकडेच गेला नाही तर तुला कर्माचं अनित्य बंधन, पाप पुण्याचं प्राप्त होणार नाही. त्या कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील. हेची कर्मसिद्ध जाणावे येतुलेने कर्मबंध स्वभावे पावेलना. भगवान, आपण एवढ्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहे,
या यज्ञामध्ये सुद्धा काही तरतम भाव असेल की नाही? भगवान म्हणतात हो, सगळे यज्ञ एका बाजूला आणि ज्ञानयज्ञ एका बाजूला. त्याचं काय कारण? ते कारणही परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञाच ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हा झाला पदच्छेद. हे पार्थ, दोन संबोधनं वापरल्या. हे परंतप, हे पार्थ. परान शत्रून् तापयती, जो शत्रूला आपल्या पराक्रमाने तप्त करतो, पराक्रमी असणाऱ्या अर्जुना. आणि भगवंताला एखादा महत्त्वाचा विषय प्रतिपादन करायचा असेल तर परमात्मा प्रेमाने संबोधन वापरतात. हे पार्थ, पृथापुत्र असणाऱ्या अर्जुना, तुझी योग्यता आहे. अर्थात हे यज्ञ करायचं असेल तर जितेंद्रियांशीची घडे. जितेंद्रिय तू आहे ना, म्हणून परंतप शब्द वापरला. आणि तुझ्यावर माझा अतिशय प्रेम आहे म्हणून तुला महत्त्वाची गोष्ट सांगतो की बाकीचे यज्ञ करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ कर. अंतरातलं गुह्य सांगायचं म्हणून प्रेमाचा शब्द वापरला पार्थ. हे परंतप द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेयान. द्रव्यमयाद, द्रव्यमय यज्ञ ज्याच्यामध्ये अगोदर आहे अशा द्रव्यमयाद यज्ञात, पंचमी विभक्ती बरं का दोन्हीची पण, द्रव्यमयादी यज्ञापेक्षा, कारण तुलना जर करायची असेल तर त्यामध्ये पंचमी वापरायची असते. अनेकात तुलना करायची तर पंचमी, आणि दोघात करायची असेल तर षष्ठी, सप्तमी, दोन्हीमध्ये. अनेक जण आहे, अनेक यज्ञ आहे, त्यामुळे पंचमी वापरली. द्रव्यमयाद यज्ञात, द्रव्यमयादी यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ, कोणता यज्ञ? ज्ञाने ज्ञेयगमीचे, तो ज्ञानयज्ञ. भगवंता ज्ञानोबाने तो अर्ध्या ओळीमध्ये सांगितला आहे. ज्ञानाच्या द्वारे ज्ञेय परब्रह्म प्राप्त केलं जातं, त्याला म्हणतात ज्ञानयज्ञ. सूत्ररूपाने सांगितलं तो ज्ञानयज्ञ श्रेयान, श्रेयान सर्वात श्रेयस्कर आहे. का बरं? कारण त्याचं फल अविनाशी मोक्ष आहे आणि बाकीच्यांचं अनित्य फळ आहे. जरी मोक्षकाम सगळे असेल पण त्यामध्ये स्वर्ग नावाचं फळही मिळतं. आणि बऱ्याचदा सकाम भाव निर्माण झाला तर स्वर्गामध्ये काही गुंतण्याची शक्यता आहे, पण ज्ञानाने मात्र याच जीवनामध्ये मोक्ष नावाचं अविनाशी फल मिळतं. बाकी सगळ्या यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेयस्कर आहे. हे पार्थ, काय कारण? अखिलम कर्म किंवा अखिलम सर्वम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. जेवढं म्हणून कर्म सांगितलं आहे ती सगळी कर्म किंवा कायिक वाचिक यातलं अखिल कर्म काहीही शिल्लक न राहता. खिल शब्दाचा अर्थ होतो शेष, आणि अखिलम म्हणजे शेष शिल्लक न राहता सगळंच्या सर्व कर्म ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानामध्ये परिसमाप्तीला प्राप्त होतं किंवा त्या सगळ्या कर्मांचं अंतिम ध्येय ब्रह्मज्ञानच आहे. त्यांचं पर्यवसन ज्ञानामध्ये होतं. जसं सगळ्या नद्या समुद्रामध्ये एकरूप होतात तसे सगळ्या प्रकारचे यज्ञ साधना केल्यानंतर त्याला एकच फळ मिळतं, ब्रह्मज्ञान. म्हणजे सगळ्या यज्ञांचा उपयोग ब्रह्मज्ञानात आहे आणि ब्रह्मज्ञानाचा साक्षात उपयोग मोक्षात आहे. म्हणून ज्ञानयज्ञ सर्वात मोठा, कारण त्यांना मोक्ष मिळतो आहे. आणि बाकीचे यज्ञ हे ब्रह्मज्ञानाला उपयोगी आहेत, मोक्ष नावाचं फळ निर्माण करण्यासाठी नाही. म्हणून बाकीच्या यज्ञांची उपयोगिता कुठपर्यंत? ज्ञानोत्पत्ती करता आहे. आणि ज्ञानयज्ञाची उपयोगिता साक्षात मोक्ष प्राप्तीकरिता आहे. मोक्षाकरता जवळ ज्ञानयज्ञ म्हणून तो श्रेयस्कर सांगितला. यावर स्पष्टीकरण आहे ज्ञानोबारायांचं. अर्जुना, वेदजयांचे मूळ, जे क्रियाविशेष स्थूळ, जया नभाळीचे फळ स्वर्ग सुख, ते द्रव्यादियाग किर होते, परिज्ञानयज्ञाची सरी न पवते, जैसे तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. अर्जुना, या सगळ्या यज्ञांचं मूळ काय असेल, याला आधार किंवा प्रमाण काय असेल तर वेद आहे. आपण आत्ता विचार केला, ज्यामध्ये भ्रम प्रमाद कर्णापाठव आणि विप्रलिप्सा नावाचा कोणताही दोष नाही असा अपौरुषे शब्दराशी असणारा वेद आहे. आणि या सगळ्या वेदाचा आधार आहे, आधार, मूळ म्हणजे आधार. या सगळ्या साधनांचं प्रतिपादन कोणी केलं आहे?
वेदाने केलेला आहे. म्हणून अर्जुना, वेद ज्या सगळ्या यज्ञांचं मूळ आधार आहे, जे सगळेच्या सगळे यज्ञ क्रिया करत असल्यामुळे किंवा ज्यामध्ये क्रियेचं प्राधान्य विशेष असल्यामुळे जे स्थूलतेला प्राप्त झाले, म्हणजे बहिरंग प्राधान्य ज्याच्यामध्ये आहे, म्हणून क्रियाविशेष रूपाने जे स्थूळ आहे. ज्ञानयज्ञामध्ये श्रवण करावं लागतं आणि बाकीच्या यज्ञामध्ये मात्र अनुष्ठान करावं लागतं. जिथं क्रियेचं प्राधान्य सांगितलं म्हणून ते क्रियाविशेषामुळे स्थूलतेला प्राप्त झाले. ज्ञानयज्ञ हा सूक्ष्म आहे. शास्त्रामध्ये त्याला एक प्रमाण आला आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. ज्ञानयज्ञाचं अनुष्ठान करायचं असेल तर त्यामध्ये बुद्धीची एकाग्रता, पवित्रता, स्थिरता असावी लागते. आणि या बाकीच्या यज्ञामध्ये स्थूलता आहे, ज्याच्यामध्ये मन, इंद्रिय, शरीर, प्राण या सर्वांचं साह्य लागतं एकाग्रतेमध्ये, म्हणून ती सूक्ष्मता आहे. आणि एखाद्या क्रियेमध्ये कल्पना करा, जे एखाद्या पुरुषाला शास्त्रविहित असणाऱ्या विषयांचं सेवन करायचं आहे तर त्याचं क्रियेचं प्राधान्य आहे, पण ते क्रियाविशेष स्थूळ आहे. आणि या सगळ्या यज्ञांचं अनुष्ठान केलं तर याला अपूर्व फळ काय मिळेल? मिळून सगळ्यात महत्त्वाचं फळ मिळू शकतं. कुठपर्यंत धाव आहे त्यांची? फक्त स्वर्गापर्यंत. जर त्यांनी तो भाव टाकला स्वर्गप्राप्तीचा तर मग अंतःकरण शुद्धी होऊन त्याला ज्ञानाद्वारे मोक्ष मिळेल. पण फार झालं तर जया नव्हाळीयेचे, नव्हाळी म्हणजे अपूर्वता, नवलाई, या अपूर्वतेचं फळ काय मिळेल आहे? फक्त स्वर्गसुख मिळेल आहे. असे कोणते कोणते यज्ञ आहे? ते द्रव्यादी याग किर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैसे तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. या बाकी सगळ्या यज्ञांचं अनुष्ठान केलं तर स्वर्गसुख नावाचं दिव्य भोगाने संपन्न फक्त भोगाचं सुख मिळेल, मोक्ष नावाचं सुख मिळणार नाही. स्वर्गाची अपेक्षा जर टाकली, त्याग केला तर निष्कामतेनं अंतःकरण शुद्धी होऊन मग त्याला ज्ञानाद्वारे मोक्ष मिळेल. पण त्याला विलंबच आहे, उशीर लागेल. ज्ञानाने मात्र साक्षात मोक्ष मिळतो. म्हणून तुलना करतात, ते द्रव्यादी याग निश्चित चांगले आहे, परंतु ज्ञानयज्ञाची तुलना केली तर द्रव्यादी यज्ञ आहे, द्रव्यमयादी यज्ञ एका बाजूला, ज्ञानयज्ञाचं पारडं दुसऱ्या बाजूला. जर तुलना करून पाहिलं तर ज्ञानयज्ञाची सरी म्हणजे बरोबरी, ज्ञानयज्ञांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. कसं? याकरिता उदाहरण दिलं आहे. तुलना करत असताना, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. दिनकर म्हणजे सूर्य आणि तारा म्हणजे नक्षत्र तारका. दोघांकडे पण संपत्ती आहे. बरं, दोघांकडे संपत्ती आहे. दोघांकडे कोणती संपत्ती आहे? तेज संपत्ती. कारण नक्षत्र तारकांनाही प्रकाश असतोच आणि सूर्याच्याही समोर प्रकाश असतोच की नाही. सूर्य ढगाच्या आड जरी लपला, आता सध्याला सूर्य साक्षात नाही, ढगांच्या पडद्याच्या आड आहे, पण तरी प्रभाव असा आहे की तो उदयाला आला की आकाशातल्या नक्षत्र तारका हरपून जातात. जैसा उदयला गबसती, जैसा उदयला दिन करू नक्षत्राते लोपी. जैसा उदयला सूर्य उदयाला आला की नक्षत्रांचा प्रकाश लुप्तप्राय होऊन जातो. म्हणून सूर्याच्या प्रकाशासमोर ज्ञानोबा म्हणतात, सूर्य काय घेऊन बसले? आगा सहस्र किरणांची दिठी, पुढा चंद्र ही लोपे किरटी, ते तखद्यो का हुटहुटी आपुलीने तेजे. हो, 2-4 महिने ज्याला प्रकाश मिळतो असं काजवा म्हटला एका पक्षाला. अरे काय सूर्याचं वर्णन करतात, सूर्याला अर्घ्य देतात. आपल्याकडं सुद्धा प्रकाश आहे, पण त्या काजव्याचा असं आहे, त्याला पुढं प्रकाश नाही आहे. शरीराच्या मागच्या बाजूला प्रकाश आहे आणि तोही बंद होतो चालू होतो, बंद होतो चालू होतो, असा प्रकाश आहे. तो म्हणला, माझ्याकडे जेवढा प्रकाश आहे तेवढा आहे का सूर्याकडे? आणि ज्ञानोबा म्हणतात, अरे तुझा प्रकाश काय? त्या सहस्र किरणांच्या समोर चंद्र जर आला तर चंद्राचाही लोप होतो, तिथं काजव्याने बरोबरी करू नये. चंद्राचा लोप होतो तसा नक्षत्र तारकांचा सुद्धा सूर्याच्या प्रकाशासमोर निभाव लागत नाही. जसं सूर्यप्रकाश एकीकडे आणि जगातल्या हजारो नक्षत्र तारकांचा प्रकाश एकीकडे, तसं ज्ञानयज्ञ एका बाजूला आणि बाकीचे द्रव्यमयादी सगळे यज्ञ एका बाजूला. जैसे अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारिखे म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमिजे,
ज्ञानेशीची अमृताची चव निवड करावी, तर त्याला दुसऱ्या पदार्थाची तुलना देता येणार नाही. अनन्वय अलंकार आहे. अमृत अमृताप्रमाणेच आहे. तसं ब्रह्मज्ञान किंवा आपण जेव्हा ज्ञान शब्द वापरतो तेव्हा त्याचा हाच अर्थ घ्यायचा. ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान त्याची तुलना इतर साधनांबरोबर होऊ शकत नाही. ज्ञान हे ज्ञाना इतकंच पवित्र आहे जे अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञानाविषयी एवढा गौरव असावा की जर आपल्याला ज्ञान श्रवण करायला मिळत असेल तर बाकी सगळी कामं बाजूला सारावी. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असत पाठामध्ये, त्यांच्या अनुभवाचं आहे. बाबा ते दवाखाना सोडून इकडे आले ना, आजही बाबा रुग्णाची चिकित्सा करतातच. स्वामी महाराजांचा पाठ ऐकायला बाबा निघाले तर कधी अचानक एखादा रुग्ण त्यांच्याकडे यायचा. मग त्या रुग्णाची तपासणी करता करता पाठाला विलंब व्हायचा. स्वामी महाराज विचारायचे, तुम्ही आज उशिरा का आले? बाबा सांगायचे, एका रुग्णाची चिकित्सा करत होतो, त्याच्यावर उपचार करता करता मला पाठाला उशीर झाला. स्वामी महाराजांनी सांगितलं, असं कधीच करायचं नाही. एखादा व्यक्ती तात्पर्य लक्षात घ्या बरं, वाक्याचं तात्पर्य अर्थ लक्षात घ्या, नाही तर मग बुद्धिभेद होईल तुमचा. स्वामी महाराजांनी वाक्य सांगितलं, एखादा व्यक्ती मरत असेल आणि जर आपल्या पाठाची वेळ झाली असेल तर त्याला तसं सोडून द्यावं, पहिलं पाठाला जावं. कारण का, जर यदा कदाचित तो व्यक्ती मृत झाला तर थोडाफार तुम्हाला दोष लागेल, पण कदाचित त्या पाठामध्ये तुम्हाला ब्रह्मज्ञान होण्याचा योग येणार असेल आणि जर तेवढा वेळ ब्रह्मज्ञानाचा निघून गेला आणि जर तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं नाही तर आयुष्य वाया जाईल ना. पण तेवढ्या वेळात जर तुमच्या अंतःकरणाची वृत्ती मी ब्रह्म आहे या आकाराची जर होणार असेल तर तुमचा तो जीवनातला क्षण परत परत येणार नाही. इतकं महत्त्व ज्ञानयज्ञाचं आहे. मग असं कोणतं निमित्त कधीच सांगू नये. बाबा एक वाक्य सांगत असतात, तुम्ही पण एकदा पाठामध्ये वाक्य सांगितलं. गुरुवर्य डॉक्टर बाबा असेल किंवा मग राऊत बाबा असेल, कुरमारुती बाबा असेल, या सगळ्या महापुरुषांकडं काही मंडळी येतात बघा, चौकशी करतात. निंदा नाही करायची मला, चौकशी करतात, सगळं करतात. आणि या महापुरुषांनी म्हटलं, तुमच्याकडे जर वेळ असेल तर आता आमचा पाठ सुरू होतो आहे, बसा थोडा वेळ पाठाला. तर ते गप्पा मारायला 2-2 तास बसतात, पण पाठ ऐकण्यासाठी 1 ताससुद्धा बसू शकत नाही. ते काय वाक्य वापरतात माहिती आहे का, आता आमचा वेळ झाला, तुमचं चालू द्या, आम्ही गावाकडे जातो. त्याचं कारण आहे, या ज्ञान यज्ञाचा गौरव त्यांच्या मनात नाही. ज्ञानोबाराय महत्त्व किती देतात, अरे बाकी सगळे यज्ञ जगातले, पण ज्ञान यज्ञाची बरोबरी कुणीच करू शकत नाही. म्हणून जर आपल्याला श्रवण करायला चांगलं मिळत असेल तर सगळी कामं बाजूला सारावी. सगळी शास्त्रात एक श्लोक आला आहे बघा सुभाषितामध्ये, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत लक्ष विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. 100 कामं सोडावी, जेवायला बसावं. 1000 कामं सोडावी, स्नान करावं. याचा अर्थ जेवण्यापेक्षा स्नानाला महत्त्व आहे बरं. हां, हे महत्त्वाचं आहे. नाही तर मग द्वादशीला आलं आमंत्रण, गेलो मी तसंच, असं नाही. 100 कामं सोडून जेवण, 1000 कामं सोडून स्नान, लाख कामं सोडून दान करावं. आणि कोट्यावधी कामं जरी असेल तरी ते सगळे बाजूला सारावे. कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. मग हरीचं भजन म्हणजे चिंतनच आहे. हे ज्ञानयज्ञाचं श्रवण आहे. करोडो जरी कामं असेल तर टाकावी आणि चिंतन करावं. कैसी आगळी दैवाची जे गंगा जोडली अमृताची, हो का जप तपे श्रोत यांची फळा आली. या बाबतीमध्ये ना, हे आपल्यापेक्षाही लहान गुरुबंधू मंडळी आहे ना, हे आपल्यापेक्षा जास्त भाग्यवान आहे. कारण त्यांच्याकडे खूप मोठं आळंदीतलं भाग्य आहे. आता त्यांना किती आकलन होत आहे हे आपल्याला नाही सांगता येणार, पण ते श्रद्धेनं श्रवण तर करतात की नाही. एवढ्या सकाळी स्नान करून ते येतात, हे विशेष आहे ना. आणि ज्ञानोबाराय त्यांच्या अंतःकरणाच्या पात्रामध्ये काही ना काही नक्की देतील. त्याने आबाल सुबोधे, ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे, त्याने आबाल सुबोधे ओवी येचिनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या अक्षरामध्ये, ओवीच्या अक्षरामध्ये ब्रह्मरसाची गुंफण केलेली आहे. लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत ना आपल्या पाठात सगळे आहे. लहानापासून वयोवृद्धापर्यंत आपल्या पाठात, म्हणजे ज्ञानोबारायांच्या पाठात आपण निमित्त मात्र आहे. आबाल सुबोध हा बोध प्राप्त व्हावा ना. आपल्यापेक्षा या लहान गुरुबंधू मंडळीचं भाग्य मोठं आहे.
कारण ज्ञानोबारांचे शब्द आहे ना, हे कानात गेल्यानंतर हृदयात प्रतिष्ठित होतील. गौरव वाटावा, बाकी सगळे कामं बाजूला सारावे. पाठाची आवड आहे. काही काही मंडळी काल पाठ नव्हता तरी आली होती, येतात पाठाला. सवय लागली ना, ऐका बरोबर आहे ना. सवय लागलेली आहे पाठाची. व्यसन आहे व्यसन. आणि जे व्यसन लागलं की त्यावेळेत करमत नाही. आवड अशीच लागावी. आणि साधनेवर श्रद्धा असावी. मोक्ष तर मिळणारच आहे ना, या जन्मात नाही मिळाला तर आगामी जन्मात मिळेल. तो कुठं जाणार आहे. पण पाठ मात्र सोडायचा नाही. श्रद्धा आहे. पारायणामध्ये, चिंतनामध्ये, अर्थचिंतनात वेळ गेला पाहिजे. आणि तो सार्थकी लावणं हे आपल्या हातात आहे. जैसे तारा तेज संपत्ती देन करापाशी. सगळ्यात मोठा यज्ञ आहे ज्ञानयज्ञ. हा, हे गीतेची अक्षरे वा जे तुले का करणद्वारे रिगती ते तुले होती पुरे अश्वमेधके. प्रभू रामचंद्राने अश्वमेध यज्ञ केला एकदाच, परत नाही केला. एकदाच अडचण आली फार मोठी. एकदाच अश्वमेध यज्ञ केला, फार मोठं सामर्थ्य लागतं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात गीतेची जेवढी अक्षरं आपल्या कानात जातील, एका श्लोकामध्ये 32 अक्षर असतात. जे ये गीतेचे अक्षरे जेतुली का करणद्वारे. कधी कधी एखाद्या व्यक्तीकडे द्रव्य कमी पडलं तर अश्वमेध अपूर्ण होतो. पण गीतेचा एक एक अक्षर जर आपल्या कानात जर गेलं, एका एका अक्षरामध्ये ते तुले होती पुरे, पुन्हा पुरे म्हणजे पूर्ण अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. पण समजा आपण एखादा श्लोक वापरला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर्मम. या एका श्लोकात 32 अक्षर आहे. तुमच्या सगळ्यांना आता 32 अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळालं आहे, कारण तुम्ही श्लोक ऐकला. दक्षिणानंतर द्या. आणि तो भाव ओव्यंग करता आहे. कारण ज्ञानोपराने भगवान परमात्मा वेगळे नाही ना. ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका. अर्जुना लागे चित्कळिका ओजळल्या श्रीकृष्णे माझी या सत्यवादाचे तप. थोडंसं पुढं जाऊन सांगतो. आता देवाच्या मुखात ते गीतेचे श्लोक आहे, पण देव असं नाही म्हणू शकत माझी या सत्यवादाचे तप. ते ज्ञानोबाराय म्हणू शकतात. पण भगवंताच्या श्लोकापेक्षाही ओवी सरस आहे. आणि त्याविषयी गौरव असावा. पाठात आलंच पाहिजे. झोप आली तरी पण इथल्या झोपेला झोप नाही म्हणताय, समाधी म्हणावी लागेल. सांगता येणार नाही ना कोणाची काय योग्यता असेल. जैसी तारा तेज संपत्ती देन करा पाशी. ज्ञानयज्ञ सगळ्यात मोठा आहे. काय मिळतं या ज्ञानयज्ञाने. देखे परमात्म सुखनिधान साधा वया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. पहा बरं अर्जुना, सगळ्यात मोठं सुख, ज्या सुखाला देश काल वस्तू परिच्छेद लागत नाही. देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा. त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगेती. मनुष्याला या सुखाची अपेक्षा आहे. आपल्याला व्यापक सुख मिळावं. आणि उपनिषदामध्ये व्यापक सुखाला ब्रह्म म्हणतात. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. अल्प विषयामध्ये सुख नाही. विषयातलं सुख हजारो शोकाने आवृत्त आहे, म्हणून त्याला दुःख असंच मानलं जातं. दुःख संबंधित असणारं व्यापक सुख, त्या सुखाला म्हणतात परमात्म सुख. आणि ज्ञानोबारा म्हणतात परमात्म सुख हा एक प्रकारचा ठेवा आहे, निधान आहे. आणि निधान जमिनीच्या खाली असतं. मग ते निधान प्राप्त करायचं असेल तर त्याला व्यक्ती पायाळू लागतो, भाग्यवान, डोळ्याने संपन्न, आणि त्याच्याकडे अंजन असावं. मग ते अंजन घालायचं कुठं? आपल्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये. ते अंजन देणारे श्रीगुरू आहेत. आणि श्रीगुरूंनी जर आपल्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये तत्वमसी महावाक्याच्याद्वारे हे अंजन जर घातलं तर आपल्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये हे अंजन प्राप्त झाल्याबरोबर आपल्याला आपली हरवलेली आत्मवस्तू प्राप्त होते. जगताचं अधिष्ठान परमात्म रूपाने कळतं. परमात्म सुख निधान रूपक केलं आहे. परमात्म सुख हा निदान ठेवा आहे. साधा वया तो प्राप्त करण्यासाठी कोण प्राप्त करतं? योगीजन. योगीजन म्हटलंय बरं, भोगीजन नाही. भोग्यांना सुख मिळत नाही परमात्म सुख. त्यांना मिळालं तर आभासिक विषयातलं सुख मिळतं. ते विषयातलं सुख फक्त म्हणण्यापुरतंच आहे. म्हणून भोगीजन इथले अधिकारी नाही. इथले अधिकारी योगी आहे. योगी म्हणजे
ज्याने योग आपल्या जीवनामध्ये स्वीकारला आहे, निष्काम कर्मयोग, निष्काम भक्तियोग, पुन्हा ज्ञानयोग, अष्टांग योग, हे सगळेच्या सगळे योग ज्याने जीवनात स्वीकारले असे योगीजन परमात्म सुख हेच निदान आहे. आणि तो साधण्याकरता जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, दोन शब्द आहे, उन्मेष अंजन नेत्रीन विसंबिती. आपल्या नेत्रामध्ये उन्मेष म्हणजे ज्ञान, ज्ञान नावाचं अंजन घालण्याचं कधीच विसरत नाही. म्हणजे कायम ज्ञानाचं अंजन सेवन करता असा एक अर्थ होतो. किंवा उन्मेष नेत्री असा जर अर्थ घेतला तर ज्ञान नेत्र, ज्ञान नावाचं नेत्र कोणतं आहे? अंतःकरण, ज्याला आपण बुद्धी म्हणतो. आपल्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये श्रीगुरूंच्या मुखारविंदातून येणारं महावाक्याचं ज्ञान, त्यालाच अंजन असं म्हणतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्रीगुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रखुमादेवर विठ्ठलू दिनाचा दयाळ. ते अंजन आहे कृष्णांजन, त्याला ज्ञानांजन असं म्हणतात. हे ज्ञानांजन प्राप्त करण्यासाठी जे आपल्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये कधीच विसरत नाही. आता त्या ज्ञानप्राप्तीचं काय काय महत्त्व आहे, या 61 क्रमांकाच्या ओळीपासून तर 65 ओळीपर्यंत ज्ञानोबाराय या ब्रह्मज्ञानाचं महत्त्व अनेक प्रकाराने सांगतात. तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.